नमस्कार माझ्या सर्व मंडळीला. तर आपण बघणार आहे आपण आजचा पैठणी साडी कारखाना कसा असतो ते. तुम्हाला माहित नसेल तर चला मी दाखवून देतो पैठणी साडीचा कारखाना कसा असतो ते. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत राहतील पैठणी साडीबद्दलचे. पण पैठणी साडी जर तुम्हाला खरेदी करायची असेल होलसेल प्राइस मध्ये तर तुम्हाला आमच्याकडे खरेदी करावं लागेल. कारण की आम्ही आहे पैठणी साडी विवर्स. म्हणजे आम्ही विवर्स म्हणजे कोण? पैठणी साडी काम करणारे कारागीर आहे आम्ही. आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आणि आमच्याकडून साडी घ्यायची असेल तर आम्हाला आमच्या व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करावं लागेल, तेव्हा तुम्हाला पैठणी साडी भेटेल. तर चला तुम्हाला पैठणी साडी दाखवतो कशी तयार होती ते. तर सर्वात पहिले बघणार आहे आपण सिंगल मुनिया पैठणी साडी ही कशा प्रकारे तयार होती, काय होती. तर चला तुम्हाला दाखवतो आज. तर बघू शकता मंडळी, ही आहे सिंगल मुनिया पैठणी साडी. तर या जवळ या, तुम्हाला दाखवतो मी. तर बघू शकता ही आहे जरी बॉर्डर, आणि ही जी दिसते ग्रीन वाली आणि रेड वाली याला म्हणतात सिंगल मुनिया. तर ही आहे सिंगल मुनिया बॉर्डर, आणि हा ब्राऊन कलर चालू आहे. आणि हे जे आपला ताना असतो हा केसासारखे बारीक तार असतात. तर हे बघू शकता हा पूर्ण हँडलूम आहे, आणि हे पूर्णपणे काम हाताने केलं जातं. तर या तुम्हाला दाखवतो. आता एक तार तुटलेला आहे, एक धागा तुटलेला आहे या साडीचा. तर तो धागा कशा प्रकारे घ्यावा लागतो बघू शकता तुम्ही. हे बघा, हे घेऊ राहिले दादा. हे बघा, हा धागा तुटला आता, आणि हा धागा केसापेक्षा बारीक धागा आहे. तुम्हाला याच्यामध्ये दिसत पण नसन. हे बघू शकता किती बारीक धागा आहे तो. तर आता हे चालू होतं हे पैठणी साडीचं काम. बघू शकता तुम्ही पूर्णपणे असं हाताचं, आणि हे फक्त पायाचं काम आहे. हाताने आणि पायाने तयार केल्या जाते ही पैठणी साडी. हाताशिवाय आणि पायाशिवाय ही पैठणी साडी तयार होऊ नाही शकत. तर अशा प्रकारे हे एक एक पॅटर्न जॉईंट केलं जातं, एक एक तार धागा जॉईंट केला जातो, तेव्हा कुठे ही पैठणी साडी तयार होते. हे बघू शकते. या अशा प्रकारे हे पायाने हे करावं लागतं, पावड्या दाबावं लागतं, आणि तेव्हा कुठं हे एक एक धागा हा जॉईंट केला जातो. बघू शकते कशा प्रकारे हा धागा जॉईंट होतो एक एक. हे बघा, आता हा एक धागा आहे. तर आता हा एक धागा याच्यात जॉईंट होईल. म्हणजे असे एक एक धागा करून ही आपण पैठणी साडी तयार करतो. तर बघू शकता. चला तुम्हाला अजून ऑल ओव्हर पैठणी साडी दाखवतो कशी तयार होती. तर तुम्हाला ऑल ओव्हर पैठणी साडी बघायची असेल तर तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल, तेव्हा तुम्हाला ऑल ओव्हरची पैठणी साडी दिसेल. तर बघू शकता हे आपल्याकडं हे एवढे वर्कशॉप आहे, हे सध्या तर बंद आहे. कारण की आपल्याकडं विवर्स नाही काम करणारे, त्यामुळे हे साड्या आता हँडलूम बंद आहे. कारण की जे आपल्या हँडलूम पैठणी साडीला जी किंमत भेटायला पाहिजे ना आमच्या व्ह्युअरला, तर ती किंमत भेटत नाही. आणि हे जरी वगैरे खूप असे महाग झालेलं आहे. जरीचा रेट आजचा आहे 6 ते 7 हजार रुपये प्रति किलोचा, आणि सिल्कचा रेट आहे 6 ते 7 हजार रुपये प्रति किलोचा. म्हणजे 10 ते 15 हजार रुपये फक्त याला लागू राहिले मटेरियलला. आणि ते तयार करायचं लाईट बिल खर्च, या हँडलूमचा मेंटेनन्सचा खर्च, हे धरून मला सांगा किती रुपयाला चालली ही पैठणी साडी आमच्या घरात तयार होऊ राहिली. मग आमची मजुरी वेगळी. आता ती मजुरी काय लावायची आम्ही, आम्हाला तुम्हीच सांगा. तुमच्या सर्वांचा आमच्या चॅनलला सपोर्ट पाहिजे नाही. जर तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला तर आम्ही थोडाफार पुढे जाऊ शकतो. यासाठी आम्हाला सपोर्ट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि आमच्याकडून पैठणी साडी खरेदी करा. तर चला तुम्हाला दाखवतो. हा आहे पिवळ्या कलरचा ताना, बघू शकता. आणि ह्या ताण्यामध्ये व्हाईट कलर मध्ये पैठणी साडी, ऑल ओव्हरची पैठणी साडी तयार होती. चला तुम्हाला दाखवतो मी. तर बघू शकता किती सुंदर प्रकारे अशी ही पैठणी साडी तयार होते. आणि भरपूर अशी या पैठणी साडीमध्ये कलर्स भरण्यात आलेले आहे. आणि किती सुंदर प्रकारची ही पैठणी साडी तयार होती. बघू शकता तुम्ही पूर्णपणे हे हाताने तयार केली जाते. आणि ह्या साडीची किंमत जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क करा, तेव्हा तुम्हाला या साडीची किंमत आम्ही व्हॉट्सअपला टेक्स्ट मेसेजला कळवण्यात येईल तुम्हाला. आणि सुंदर अशी ही साडी, पूर्ण साडीवर ही अशी डिझाईन तयार होणार आहे. तर बघू शकता एक
तार जॉईंट करायला हिला किती टाइम लागू राहिला. हा आताशी एक धागा जॉईंट झालेला आहे बघू शकता तुम्ही. आणि ह्या असा एक एक धागा जॉईंट करून कलरचे धागे आपण जॉईंट करून तेव्हाशी कुठं ही पैठणी साडी तयार होते. तरी ह्या पैठणी साडीला आजच्या कंडिशनला जसा पाहिजे तसा आम्हाला किंमत भेटत नाही आमच्या पैठणी साडीला. यासाठी आम्हाला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. तर जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्या सर्वांना आमच्या पैठणी साडी वर्कशॉपचे अपडेट भेटत जाईल. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या या पैठणी साडी कारागीर भावाला थोडाफार सपोर्ट भेटेल आणि आमच्याकडून खरेदी करा. बस एवढंच बोलणार, 2 शब्द आमचे संपवणार. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.